नमस्कार श्रोते हो, स्वागत आहे आपलं यूट्यूब चॅनल कथा क्षितिजवर. तर आजची आपली कथा आहे शंकर पाटील यांच्या भेटीगाठी या पुस्तकातील एका उन्हाळ्याची गोष्ट. 4-2 टिप्पिरं वळी आतापर्यंत पडून जायला पाहिजे होतं, पण पावसानं तोंड फिरवलं होतं. चांगलीच वड धरली होती. जमीन पाण्यावाचून जागजागी भेगाळून गेली होती. पाऊस पाऊस म्हणून लोक उचनत होते. मेघराज त्यांना रोज गुलांड्या दाखवत होता. मालं वगळी पिवळी होऊन करपली होती. डोंगराच्या बरगड्या उघड्या पडल्या होत्या. गायरं मेंढरं निष्कारणी उन्हातान्हात डोंगरं चढायची आणि दिवसभर तळतळून रिकामापोटी माघारी फिरायचे. मोळमजुरी करणारी लोक उपाशी पोटाने नुसतेच उंडगे फिरायचे. कुठंतरी बसून वेळ काढायचे. फुकटच्या मिळाल्या तर बिड्या ओढायच्या आणि मोकळ्या तोंडाने गप्पा ठोकायच्या. कुठं उरूस भरला असला, जत्रा असली की तमाशाच्या कानातावरती माणसांची मिठ्ठी पडायची. रात्रभर जागून डोंबारणीचं गाणं ऐकायचं आणि दिवसभर टवाळी करत हिंडायचं. पावसाची वाट बघत बसलेल्या गावानं याशिवाय दुसरं तिसरं काय करावं? दिवस चांगला कासराभर वर आला होता. परसदाराला गुरांच्या गोठ्यामुळं भाजल्यावर वाकळत अंग झाकून गडद निजलेला म्हादा आईने 4 शिव्या हसडल्यावर उठून बसला. तमाशाच्या जागरणानं त्याचं अंग कचकचत होतं, पण दिवस वर आलेला बघून त्यानं आळस झाडला. वाकळ आडवी तिडवी गुंडाळून खांद्यावर टाकली आणि एका हातानं बाजलं उचलून त्यानं ते गोट्यात नेऊन उभं केलं. बाजल्याच्या एका वरच्या पायावर वाकळ टाकली आणि गोट्यातल्याच लोटक्यात पाणी भरून तो परसदारानंच गावंदरीकडे चालला. रात्री बकुळ्याच्या तोंडाने ऐकलेली एक लावणी म्हणत निघाला. कुण्या गावाचं हे नवीन पाखरू, आलं या घरा बसलंय डौलात. मग एक घटकानं म्हादा चुलीपड बसलेल्या आईमोरं जाऊन मांडी घालून बसला आणि खालमानेनंच म्हणाला, वाढ. त्याच्या आईनं कपाळावर 100 आठ्या घातल्या आणि ती आपल्या लेकराकडं नुसतं बघतच राहिली. तसा म्हादा तराकला, भडकून बोलला, आईला हिच्या, अगं वाढ म्हणतो ना व तुला. आई खेकसून किंडऱ्या आवाजात म्हणाली, फोड उठलं तुला, मला डापरतोयस, शाप वाढणार नाही, जा. मग म्हादा स्वतःच उठला. कोपऱ्यातली थाली आणि वंगाळे उचलून त्यानं दणक्यानं समोर आदळलं आणि भाकरीची बुट्टी समोर ओढली. तशी त्याची आई त्याच्या हातातनं बुट्टी हिसकावून मुकाट्याने स्वतःहून वाढू लागली. म्हादा न बोलता घास गिळू लागला. मध्येच हलक्या आवाजाने त्याची आई म्हणाली, म्हादा कुठं गेलतास र राती? उत्तरासाठी ती वाट बघत राहिली आणि म्हादा वर न बघताच वाचावाचा भाकरी चावू लागला. तो बोलत नाही हे बघून मग तीच म्हणाली, अरे चांगलं नवं हे ध्यान, या वयात असं थेरं तर मग पुढं कसं व्हायचं तुझा जलम? लेकाच्या या काळजीनं आई झुरत होती. ती त्याला गोडी गुलाबाने सांगू लागली, बाबा तो मंदिशाचा परशा काय चांगला आहे वय? अरे गावावरनं अवालून टाकल्यानं बेनं ते आपल्यासारख्यानं त्याची संगत धरू नये बाबा. काय करून बसल आणि तुझ्यावर आफत आणून मोकळा होईल. आईचं हे बोलणं म्हादाला गोड लागलं नाही. त्यांनी कशी तरी न्याहारी आणि शेजारच्या पोत्यातनं 2 बसका शेंगा धोतरात घालून धोतर वर करून तो बाहेर गेला. घराच्या पायरीवर पाय तणावून बसला आणि सकाळचं ऊन खात शेंगा फोडू लागला. आई म्हणाली, म्हादा अरे खुशाल शेंगा खात बसलायस, काम नाही धंदा नाही, 4 कवडी पाणी तरी आण. पण म्हादा जागचा उठला नाही. तो आपला पुढं बघून शेंगा फोडत राहिला. असाच थोडा वेळ गेला आणि मग मंदिशाचा परशा लंगोटा कपाळाला बांधून आणि धोतराचे पिळ्या बगळीत मारून लगालगा आला तसा म्हादाच्या धोतरात हात घालून बक्कल 2 मुठी शेंग्या काढून घेतल्या आणि तो म्हणाला, येतो सांगोलीला? येतो की. मग आटीप तर. म्हादा उठला. लांब ढेंगा टाकून तो घरात गेला. अडदानीवर वाळत घातलेलं धोतर घेऊन आणि डोक्यावर तेल माखून तो बाहेर आला. कुठल्या हिरीला जाऊया? चल तू, परशा मोगम म्हणाला. परशाचं सगळंच बोलणं असं मोगम असायचं. न बोलता एकदम चमत्कार करून दाखवण्याची त्याची तरा म्हादाला माहीत होती, म्हणून तो गुमानच त्याच्याबरोबर चालत राहिला. दोघंही गावच्या वेशीवर आले आणि रोजच्यागत वरतीकडं जायचं सोडून खालतीकडं वळले. मग म्हादानं विचारलं, अरे तिकडं कुठं? तो नानाकला अवगत असलेला डोकेबाज माणूस म्हादाच्या पाठीत गमतीनं एक बुक्की घालून म्हणाला, अरे चल तू. मग दोघेही चालत राहिले. चालता चालता म्हादानं वाटेवर लागणाऱ्या सगळ्या विहिरींची मनात उजळणी केली. जायनांची विहीर मागं गेली. मगदूम पाटील, मिठारी यांच्याही विहिरी मागं गेल्या. तसा म्हादा पुन्हा म्हणाला, अरे कोणत्या हिरीला जायचं ते तरी सांग. यावर परशा थोडकं हसून बोलला, घाबरू नकस, मी काय तुला कुठं आडराडात नेऊन शार मारत नाही. पण म्हादाच्या मनात आलं, याचा कोणी नेम सांगावा? मंदिशाचा परशा होताच तसा. त्याचा अंत कुणाला लागायचा नाही. त्याच्या मनातल्या कुणाला सहजासहजी उकलायचा नाही. घोड्यावानी 72 खोडे अंगात असलेला खोडगोणी माणूस तो. उद्याचं धोरण आज आखायचा. त्याला लांबचं दिसायचं.
शेरडं घेऊन येणाऱ्या जाणाऱ्या पोरी कोणत्या वेळेला कोणत्या वगळीत भेटतील हे तो गावात बसून सांगायचा. परशानं मादाच्या खांद्यावर सळगीनं हात टाकून विचारलं, मादा, लेका खरं सांग, अजून कोरा राहिलास वय तू? नुकती मिसळी फुटू लागलेल्या महादाला त्याचा हा प्रश्न उमजला नाही. तो वर तोंड करून म्हणाला, काय म्हणतोस? परशा मोठ्याने हसून म्हणाला, अरे तुटलायस का नाहीस अजून? परशाचं हे बोलणं महादाला कळलं नाही. मग तो खालमान घालून नुसताच गुमान चालत राहिला. तसा परशा त्याला एक चिमटा काढून म्हणाला, लेका सांग की. काय सांगू? अरे कोणच्या पोरीला बट्टा लावलायस का नाहीस अजून? महादा हसला. बायली काय प्रश्न? त्याला काय सांगावं हा प्रश्न पडला. आज जर एकाही पोरीचा हात त्यानं कधी धरला नव्हता. एखादीला बाजारात गर्दीत गाठून जाता एक कसता धक्का देण्याचं सुद्धा धाडस त्यानं कधी दाखवलं नव्हतं. पण अगदीच नाही म्हणून कसं सांगायचं? महादाला स्वतःची लाज वाटली आणि खोटं बोलायचं ठरवून तो लाजत लाजत म्हणाला, एकदा गाठली होती एक. मग काय गांगरलास? गांगरतोय. मग काय हरकत नाही. पर कोण र? आता आला का आणखी अवघड प्रश्न? कुणाचं नाव घ्यावं? परटाच्या लेकीचं का चौगुल्याच्या पारूचं? पर नको गड्या, गावातलं कुणाचं नाव नको. वय नाहीतर हा बहादर थेट जाऊन विचारायचं तिला. आणि मग तो म्हणाला, गावातली नाही ती. मग काय परगावची? आणि ते कसं रे? हाय लांबची पाहुणी. मग आता सध्याला उपाशीच असशील. मादा नुसताच हसला. तसा परशा म्हणाला, माद्या 4-2 रुपये खरचणार का? का? आता काय सांगायचं लेका बाळबोधाला? बरं खर्ची. मग फक्कड पाखरू देतो तुला गाठून. विचारावं का नको असं करत अखेरीस धीर करून तो बोलला, कोण पोरगी र? ते लेका तुला काय करायचं? दिलं म्हणजे झालं नवं. तवर डोनीची विहीर जवळ आली. उसाचा एकुलता एक फड दिसू लागला. परशानं चालता चालता उभा राहून विचारलं, महाद्या, लेका इकडं का आलो सांग बघू? कोणतरी येणार असल. हॅट लेका, सध्या ह्योच विचार दिसतोय तुझा. मग का आलास? सांग की, वलिक की. आंघोळीला? हॅट लेका, मागं काय इरी नव्हत्या? तेही खरंच. मग इकडे एवढ्या लांबच्या पल्ल्यावर येण्याचं कारण काय? तवर परशा म्हणाला, ह्यो ऊस बघितलास का? आता उपाध्याच्या फडात शिरून 2-2 ऊस चाबलायचं. आणि गावात दुसरीकडे ऊस आहेत कुठं? हा विचार कळून महादाला आनंद झाला. कारण रानातलं ऊसाचं फड सगळं गाळून झालं होतं. जिकडं तिकडं नव्या लावण्या झाल्या होत्या. क्वचित एखादा फड चुकून नजर पडायचा. अशा वेळी एखादी ऊसाची कांडी कुठे भेटली तर केवढी अप्राई. परशा उपाध्याचा बांध ओलांडून म्हणाला, ये असं मागणं, जरा सावध हं. त्याच्या मागोमाग महादा सावधगिरीने पायाच्या पिंढरीगत 2 ढेकरं देत ते फडाच्या बाहेर पडले आणि आंघोळीला डोनीच्या विहिरीवर आले. गावातल्या विहिरी सगळ्या आटल्या. नदी ठणठणीत कोरडी पडली तरी या विहिरीचा तळ कधी दिसायचा नाही. उपाध्या 2 मोठ्यांनी या विहिरीचं पाणी उपसायचा. कावळ्याच्या डोळ्यांगत ते पाणी बघून त्यांनी कपडे काढले आणि उड्या टाकल्या. त्या थंड पाण्यातनं त्यांना वर निघावंसं वाटेना. ते बुडून एकमेकांची पाठ शिवू लागले. तळाचा गाळ मुठीतनं वर आणू लागले. मग उड्या मारायची सनक आली. महाद्यानं अगदी वरच्या पायरीवरनं उडी ठोकली तसा परशा मोटवणावर चढला. छातीशी दंड दुमडून त्यानं शू शू करत दंड थोपटले आणि आपले दोन्ही पाय एकमेकांना चिटकावून त्याने झेप घेतली. एखादी पार वरनं खाली यावी तसा तो पाण्यात घुसला. तळाचा गाळ ढवळून वर येऊ लागला. पाणी गढूळ होऊन गेलं तसे ते वर आले आणि ओल्या धोतराचा चौपदरी फडणा डोक्यावर घेऊन ते घरी चालते. पोटातला ऊस आता जिरला होता. पायांखालचा फुफुटा चटाचट डागण्यात येत होता आणि वरनं उन्हाची तिरीप डोळ्यात घुसत होती. पोटात कावळे नाचत होते. तसा परशा म्हणाला, महादा, लेका पोट भकाळी गेलं की र. वय माझी बी न्याहारी जिरली सगळी. घर तर लांब लेका अजून. मग काय करावं म्हणतोस? परशा बोलला, बघ की कुठं काय दिसतंय काय. आता काय असणार रानात? रानातले आंबे तर सगळे उतरले होते. एखादा कुठंतरी मागास दिसायचा. पण त्यालाही वाटरा पोरांच्या तडाख्यातून चुकून राहिलेल्या 4-2 कैऱ्या शेंड्याला दिसायच्या. त्याही वारस नसल्यागत. ऊसाचा फडही मागं राहिला आणि भोवतीने सगळ्या मोकळ्या जमिनी पसरलेल्या. काटकुटं दगडधोंडे वेचून जमिनी अगदी निकोप करून ठेवल्या होत्या. आता नुसतं 2-4 टिप्पीरं वळीव पाहिजे होतं. पावसाची वाट बघत बसलेल्या त्या मातीत काय आढळणार? पण एकाएकी परशा म्हणाला, महाद्या, आबा कुलकर्ण्याच्या रानाकडे जाऊया? नको बाबा. का र? लई फेरा पडेल बाबा. पडू द्या, चल लेका, गाजर खायला देतो की तुला. आणि ते बरं खाऊ देतील.
अरे दुपारच्या टायमाला कोण असतं या रानात? गडी माणसं भाकरी खाऊन निजली असतात गडद घोपीत. मग दोघंही मधनंच घुसलं. ऊन मी म्हणत होतं. कुलव फिरून भुसभुशीत केलेली जमीन विस्ताकत धगधगत होती. त्यात 4-4 बोटं पाय रुतायचे. त्यांचे तळवे होरपळून निघायचे. पाय उचलायचं मादाच्या जीवावर येऊ लागलं. तसं एक जांभळाचं झाड बघून तो म्हणाला, परशा, जांभळं खाऊया का रं? ह्या लेका, काय गरवार आहेस वय? का रं लेका? मग काय असं काय दिसेल ते मागतोच डोळ्याला लागल्यागत. आणि लेका, धाकट्या पोरगत जांभळं काय खातोस? असं म्हणून तो बोलला. ह्यो आला ना मग मला. आबा कुलकर्ण्याच्या बांध्यावर आल्यावर परशानं सगळीकडे एकवार नजर टाकली. ऊन टळटळत होतं. अंगाची लाही होत होती. यावेळेला कोण असणार रानात? परशा म्हणाला. महाद्या, लेका बघ कोण दिसतंय काय? कुलकर्ण्यांच्या रानात त्या दुपारच्या वेळेला आबांची खोप तेवढी वनवाशागत उभी होती. जनावरही खोपीत सावलीत निवांत रवंत करत बसली होती. बाकी चिटपाखरू देखील नव्हतं. गडी माणसांच्या जीवावर आबांचा तो मळा बेभरवशागत दिसत होता. कांद्याची हिरव्या पाती उन्हानं सुकल्या होत्या. कोथिंबिरीगत दिसणाऱ्या गाजराच्या पाल्यानं 1 एकर रान माखलं होतं. इरकली हिरवं लुगडं पसरावं तसं. परशानं महादाला चिमटा घेतला आणि ते दोघंही लगालगा गाजराकडे गेले. दोघांनी मिळून भसाभसा गाजर उपडायला आरंभ केला. पोटात भ्या असलेला महादा खालवर बघायचा आणि गाजरं उपडायचा. 10-20 गाजरं उपडल्यावर महादा म्हणाला, आता पुरं गाड्या, चल जाऊ. अरे उपड आणि 10-5. तवर खोपीवरनं हाली आली. अरे कोण रं ते? अरे. महादा गाजरं टाकून लांब झाला. त्याला वाटलं हिच्या बनं ही काय आपत आली. तसा परशाही गाजर उपडायचा थांबला. म्हणाला, लेका पळतोस काय? गोला कर आधी. पण महादा पुढं आला नाही. खोपीवरनं माणूस पळत येत होता. त्याला बघून परशानेही गडबडीत धोतरात गाजरं दडवली आणि नावाला 4 हातात धरून त्यानं रानातनं पाय काढला. तसा आवाज आला. कोण रं ते? अरे गाजरं टाक आधी. नाही गा, 4 खायला घेतली आपली. असं म्हणून परशा उभा राहिला. गडी जवळ आला आणि मंदिशाचा परशाला बघून त्याचा ताव निवला. तो कसनुसा चेहरामकडून म्हणाला, आरारा, कशाला रं उपडली ही गवळी गाजरं? आणि कोण दुसरा असता तर त्यानं हातातनं पायतनच घेतलं असतं. पण मंदिशाच्या परशाची कळ कुणी काढावी? राती इरेच्या पांदीनं जाता येता काढायचा काटा. मालकही राहायचं बघलं आणि फुकट मरायची पाळी यायची. गोफणीनं फरलांगावरती चवळी टिपणारा त्याला पुरा दखल होता. मग त्याला तुटून कोण बोलणार? आबांचा गडी नुसताच हळहळला आणि उपडलेली गाजरं मनात मोजू लागला. तसा परशा बोलला, अरे तू काय एवढा हळहळतोस? गेलं तर मालकाचं जाईल, काय तुझं जाणार हाय? असं म्हणून परशा गाजरं खात आपल्या वाटेला लागला. खाली पांदीत उभ्या असलेल्या महादाला म्हणाला, काय लेका, धोतर पिवळं केलंस की? काय खात होता काय गिळत होता तो तुला? पण महादा राहून राहून मनात म्हणत होता, धरलं असतं आणि 4 पायतानं उडवली असती तर काय घ्या त्याचं. पण आता आबा कुलकर्ण्यांचा मळा मागं राहिला होता. सोबतीला परशा जवळ होता आणि एकाएकी महादाला भूक लागली. तो हात पुढं करून म्हणाला, इकडं आण गाजरं. दोघंही गाजरं खात चालू लागले. दिवस डोक्यावर आला होता. वरनं ऊन नुसतं तडकत होतं. उन्हाच्या त्या मारानं त्यांच्या डोक्यावरचा तो चौपदरी फडाना सुकला होता. गाव जवळ आलं. अजून गाजरं संपली नव्हती. तवर समोरून धुण्याचं बोचकं डोक्यावर घेऊन कोणीतरी लचकत येताना दिसलं. त्यांच्या हातातली गाजरं तशीच राहिली. तोंडातला गाजराचा ओलावा असूनही नरडं सुकून गेलं. महाद्याच्या छातीतला ठोका वाढला. परशानं विचारलं, महाद्या, कोण येतं रं मोरणं? परटाची चंपी जणू. महादाचा घसा जरा खरखरला. परटाची चंपीच समोरून येत होती. कपाशीच्या फुलागत पिवळी दिसणारी चंपी साऱ्या गावाला चढ लावत होती. पण तिच्या बाचा वचकच दांडगा. म्हणून तिच्या वाट्याला जाण्याची कुणाची छाती होत नव्हती. जो तो तिच्या बाला टरकून असायचा. म्हणून तरुण हुरूट पोरं चंपीकडे नुसती बघायची, उगा खाकरायची आणि जिभल्या चाटायची. तीही लाजमुडी उगा नखरा करायची. पायात चाळ बांधल्यागत 17दा गावातनं तुरगुमुरगू करायची. चंपी जवळ आली तशी या दोघांना बघून वाट सोडून बघलेला झाली आणि एक मुरका मारून पुढं गेली. तसा परशा थबकला आणि मागं वळून धिटाईनं म्हणाला, चंपा. चंपा ऐकून आल्यागत सुसाट सुटली. मागं न बघता चालू लागली. तसा परशाने एक सुस्कारा टाकला आणि तो पुन्हा चालू लागला. महादा बोलला, बायला कशी तमाशातला बकुलीगत ठुमकती रं? कसं आहे कांडकं? महादानं आपल्या ओठावरनं जीभ फिरवली. तसा परशा म्हणाला, काय पाहिजे का झाजे?
महादा लाजला आणि खाली मान घालून चालू लागला. का बोलत का नाहीस? मग महादा म्हणाला, तिच्यावर लई जण टपल्यात. टपनात्र तुला काय भ्या आहे? तिचा बा कसला आहे माहीत आहे ना व? काय करते ते परीट? काय करते? अरे एक तडाखा लावला तर डोलं पांढरं होतील. चंपीचा बाप होताच तसा धिप्पाड. तो बोलायला लागला म्हणजे वाघ गुरगुरल्यागत वाटायचं. तवर समोरून चौगुळ्याचा बाळू येताना दिसला. ते उगीच झिंजा राखून वाकडा भांग पाडायचं आणि कुत्र्यागत साऱ्या गावातनं वास घेत फिरायचं. त्याला बघून परशा म्हणाला, बायला हे कुठं रे इकडे उलटायला निघालोय? महादा बोलला, अरे त्या चंपेच्याच मागं आहे. तिच्या मागावर चालला असेल. परशाच्या मेंदूत एकाएकी बिघाड झाला. हे झिंजाबाज फंच चंपीच्या मागं लागले म्हणजे काय? चौगुळ्याच्या बाळाला बघून त्याचं पित्त खवळलं. तो जवळ आला तसा गाजराचा बुडका टाकायचं निमित्त करून त्यानं तो बाळाच्या अंगावर फेकून मारला. तसा बाळा नाक फुगून उभा राहिला. म्हणाला, काय मस्ती आली काय? त्या सरशी परशा दात खाऊन अंगावर धावून गेला. त्याच्या झिंजा धरून 2 कानसुलात लगावल्या आणि त्याला तिरीमिरी आल्यावर मागं ढकलून म्हणाला, ए खडम्या, लेका शिपीभर रगत अंगात नाही आणि कुणाशी मस्ती काढतोयस? जी ठेवून विरमिटलेला बाळा पटकन खाली बसला. तसा 4 शिव्या देऊन परशा चालायला लागला. त्या तावात म्हणाला, महाद्या आज सांजचं धरायची चंपीला. बघू काय करते हे माकड. त्याच नादात ते पुढं चालत गेले. महाद्या घराकडं वळताना परशा म्हणाला, काय करणार दुपारी? काय नाही, रिकामाच. मग जेवल्यावर ये महादेवाच्या देवळात. वाचा वाचा भाकरी खाऊन महादा देवळात आला. परशा अजून आला नव्हता. त्याची वाट बघत तो बसून राहिला. त्या जुन्या देवळाच्या पाकोळ्या तमाशातल्या बकुलीगत मध्येच गिरक्या मारून जायच्या. त्यांच्या त्या फिरक्या वेगवान गिरक्या बघत तो बसून राहिला. त्यांच्या लेंड्यांचा उग्र वास कानात शिरत होता आणि देवळातल्या थंडगार सावलीनं डोळ्यावर झापड येत होती. त्या गार सावलीत तो बसल्या बसल्या आडवा झाला. पण मिटलेल्या डोळ्यांसमोर कपाशीगत उमललेली चंपी त्याला दिसू लागली. कमरेत लचकत चालणारी चंपी, पायात चाळ बांधल्यागत तुरुमुरी चालणारी चंपी. महादाच्या डोळ्यांची आग झाली. तो वरच्या आड्याकडं बघत पडून राहिला. मग सावकाशीनं भाकरी खाऊन परशा आला. तो आला तसा म्हणाला, महाद्या काय कन्वटीला पैसा आहे का लेका? कशाला? बिडी आणूया की. असं म्हणून त्यानं महादाची कंबर चाचपली आणि त्याच्या कन्वटीची चवळी काढून तो बसल्या जागेतच रस्त्यावर खेळणाऱ्या एका पोराला हाक मारून म्हणाला, चवळीच्या बिड्या आण जा रं. पोरगं बिड्या घेऊन आलं तशी एक बिडी घेऊन तो देवाच्या गाभाऱ्यात शिरला आणि समयेवर बिडी पेटून घेऊन परत आला. 1-2 तास फसाचा बिड्या ओढल्या आणि मग 3 वाजून गेल्यावर ते दोघंही बाहेर पडले. लगालगा गावाच्या वेशीत गेले आणि खालतीकडे वळून ते चालू लागले. अजून उन्हाचा ताव निवला नव्हता. मग परशा म्हणाला, महाद्या अजून वकूत आहे रं. किच्चा दिवस बुडता बुडता येईल बघ. दिवस मावळायला अजून बक्कल 2 घंटे होते. ते बसले होते त्या डगरीजवळ. पाणंद एक वळसा घेऊन पुढं जात होती आणि घाणेरीच्या झुडपानं अलीकडं पल्ल्याड आणि पलीकडं अल्ल्याड काही दिसत नव्हतं. त्या डगरीवर बसून बसून ते कंटाळले. पण वेळ काही सरेना. तशी परशाला एक आठवण झाली. तो जागचा उठला आणि महादाला म्हणाला, महाद्या चल लेका. कुठं रं? चल तू. आणि थांबायचं नाही का इथं? तवर येऊ की आणि मग ते दोघंही मोकळ्या वावरातनं झपाट्यानं चालू लागले. हा गडी कुठं निघाला हे महाद्याला समजेना. परशा पुढं आणि महाद्या मागं. झपाट्यानं ते विठारी अण्णांच्या वावरात आले. मग परसा थांबला. बारीक डोळ्यानं त्यानं वेध घेतला आणि एका खुण्याच्या जागी जाऊन तो महादाला म्हणाला, महाद्या बस खाली. तो का बस म्हणतोय हे महादाला कळलं नाही. तरी तो खाली बसला. मग परसाही त्याच्यासमोर बसून ती भुसभुशीत काळी जमीन उकरू लागला. एक विदभर माती उकरल्यावर ऊसाचा वल्ला पिवळा चगळा लागला. परसानं तो चगळा घाईघाईनं बाजूला सारला. तसे उष्णतेने धगधगणारे पिवळे धम्मक आंबे डोळ्यांना दिसू लागले. त्यातला एक आंबा बाहेर काढून तो महादाला दाखवत म्हणाला, कुठलं वालिक? मोगी आंबा दिसतोय. अरे पर कुठला? जगतापच्या रानातला जणू. बरोबर हाय. हान खा आता. 5-5, 6-6 आंबे दोघांच्या वाटणीला आले. त्या मोगी आंब्याच्या कुया चोकून झाल्यावर दोघांनी आपले हात त्या काळ्या मातीत चोळले आणि त्याच मातीनं आपले ओठही कोरडे केले. आंब्याच्या रसानं धुंदी चढली होती. पश्चिमेला दिवस डोंगरावर उतरला होता. शेरडं गुरं घेऊन पोरी परतत होत्या. कडब्याचा भारा घेऊन एका खालमानेनं आपली वाट कमी करत होता. मध्येच बैलाच्या गळ्यातले चाल ऐकायला येत होते. पण चंपी अजून दिसत नव्हती. तिचीच वाट बघत परसा आणि महादा डगरीवर बसले होते.
ती येताना दिसली का परशाने पांदीत उतरावं आणि महादानं डगरीवर उभं राहून कोण येतंय की काय यावर पहारा करावा, असा त्यांनी बेत रचला होता. एकाएकी परसानं आपले डोळे बारीक केले आणि नीट निरखून तो म्हणाला, महाद्या, चंपी आली र. महाद्याचा घसा कोरडा पडत चालला. त्याच्या तोंडातनं शब्द फुटेना झाला. ती जवळ आली तसा परसा पांदीत उतरायला निघाला. त्याने खाली उतरता उतरता महादाला बजावलं, महाद्या, लेका दोन्हीकडं नजर ठेव चांगली आणि कोण दिसलं की हलकी शील घाल. मग परसा खाली पांदीत उतरला आणि महादावर एकटाच डगरीवर उभा राहिला. समोरून चंपी येताना बघून त्यानं आणि हाक मारली, परसा. का र? काही नाही, त्याने आवंड गिळला. मग काय लेका? चंपी आली बरं का, हाय म्या सावध. बरं, असं म्हणून तो पांदीच्या दोन्ही अंगानं बघत राहिला. चंपी जशी जवळ येऊ लागली तसं त्याच्या हातापायांना कापरं सुटलं. तो गुमान उभा राहिला. पण धुण्याचं बोचकं डोईवर घेऊन चंपी जशी जवळ आली तसा महादाचा धीर सुटला. त्याच्या दाताला दात बडवू लागले. लोहाराच्या भाल्यागत त्याची छाती वर खाली होऊ लागली आणि एका जागी उभं राहायला त्याच्या पायातली ताकद सरली. चंपी समोर येताच पांदीत उभा राहिलेला परसा तिला आडवा झाला. तशी भालेली ती पोरगी डोक्यावरचं ते बोचकं टाकून हरणागत उडी मारून बाजूला झाली. लटलटा कापत मोठ्यांदा म्हणाली, खबरदार भाड्या, अंगाला हात लावशील तर बाळाला सांगीन. तसा परसा झेप घेऊन अंगावर चालून गेला. भाड्या म्हणते म्हणजे काय? पण परसा पाठी लागला तशी ती वाऱ्यागत पळत सुटली आणि पळता पळता ती दोन्ही हात तोंडावर घेऊ लागली. बोंब ऐकून परसा हादरला. आता ही बोंबलून माणूस गोळा करणार म्हणून तोही माघारी फिरला. त्यानं पळत पळतच ती डगर गाठली. पण महादा डगरीवर नव्हता. तो चांगला फरलांगभर लांब पळून गेलेला दिसला. मग दोघंही पळत सुटले. पळून पळून लंबल्यावर दोघंही उभे राहिले. आता गाव लांब मागं राहिलं होतं. माणसाची वर्दळही संपली होती. अंधार पडत होता. जवळची रानं, खोपी ओळखीच्या दिसत नव्हत्या. महादा डोळ्यात पाणी आणून म्हणाला, आता हिच्या बाळा कळलं म्हणजे र. परसा काही बोलला नाही. पण दोघंही खाली बसून विचार करत राहिले. परटाबरोबर तोंड द्यायचं म्हणजे साधी गोष्टी नव्हती. त्याला हे कळल्यावर हाडाचा बुकना व्हायला वेळ नव्हता. बुद्धी चालेना तेव्हा ते गुम्यागत बसून राहिले. कोणच काही बोलेना. महादा तर नुसता मोजणीच्या दगडागत बसून राहिला. मग एका जागी तसा बसला बसला आणि म्हणाला, आता गाड्या, गावाला मुकले म्या. रात चांगली बक्कल झाली तसा परसा उठला आणि महादाला म्हणाला, चल. कुठं? गावाकडं. म्या नाही बाबा. मग परसा दमानं म्हणाला, अरे चल तू, म्या हाय नवं. आणि त्यानं त्याच्या बगलेत हात घालून त्याला बळीच उठवलं. चालता चालता परसा म्हणाला, काय घाबरू नगस, म्या सांगतो तसं करायचं. कसं? चंपीचा बाप बाहेर अंगणात बाजल्यावर पसरला होता. मध्यरात्रीच्या गार वाऱ्यानं त्याला चांगली गडद झोप लागली होती आणि एकाएकी फरशी गुराडाचे 4-5 वार त्याच्या पायावर झाले. म्हातारा गुरागत ओरडला. सगळं गाव हडबडून जागं झालं. रक्तामासानं आपले दोन्ही पाय भरलेले त्या परटाच्या काळजानं ठाव सोडला. घरातल्या माणसाने हलकल्लोळ माजवला. मग चर्चा सुरू झाली. ही कुणी करणी केली असल? कोण गा बाबा वैरी हो? सारं गाव विचारात पडलं. कुणाचा संशय घ्यावा? कुणी म्हणालं, परटाला काय एक शत्रू हाय, तो तर काय कमीचा होता. दांडगावा केला म्हणजे अशी अद्दल घडविणारे भेटणारच कोण बी. सकाळी महादा परसाला म्हणाला, परटाला नेला कोल्हापूरला दवाखान्यात. परसा बोलला, आता 15-3 आठवडं तर घोर टळला. पुढचं पुढं बघू. धन्यवाद.